जय हिंद, वंदे मातरम। आज जो महाराष्ट्रातल्या म्हणण्यापेक्षा थोडं कर्नाटकमधल्या बेंगलोरमध्ये जी अतुल सुभाषजीचं सुसाईड त्याने केलं त्याच्याबद्दल मी प्रथमतः निषेध व्यक्त करतो। त्यानंतर एवढं हे चाललेलं असताना कोणाला जीवन नको आहे असं कोणालाही नाही। कोणत्याही रेल्वे स्टेशनवर जा किंवा कुठेही जा, प्रत्येक माणूस मोठमोठ्या आजाराने ग्रासित असतो। कोणाचे हात तुटलेले असतात काय कारणाने, ते तुटलेले हात घेऊन सुद्धा ते जगत आहेत। मरण पाहिजे असं कोणाला नाही, प्रत्येकाला मरण हे नकोच आहे। तरी पण अतुल भाईने जे सुसाईड केलं, खरं कसं आहे, एखादा चित्रपट तो चित्रपट असतो तो 3 तास चालतो, पण आणि त्याची इंटरव्हल होते ते 1.5 तासाने होते। तर एक अर्धा पिक्चर होईल एवढा व्हिडिओ अतुल भाईने बनवला आणि त्यानंतर सुसाईड केलं। जगामध्ये काही अतुल भाईंची जी पत्नी आहे ना, तिने म्हणजे एकदम जेवढं मी म्हणूच शकत नाही एवढा त्रास अतुल भाईंना झालेला असणार, म्हणून अतुल भाईने सुसाईड केलं। पण असं या जगामध्ये काही होऊ नये आणि अतुल भाईंचे जे परिवार आहे, घरचे लोक आहेत, त्यांना तो न्याय मिळाला पाहिजे। आणि विशेष करून ज्या जजनी हा फैसला दिला आहे की मी सर्व वकील, वरिष्ठ न्यायदेवता याचा मान राखतो की काही लोकांनी असं करू नये। कारण आता ते पण समोर आलेलं आहे, ते आपण आता सर्वच अतुल भाईचे व्हिडिओ सर्वजण बघत असणार, त्याच्या माध्यमातून बाहेर आलेलं आहे की निकिता सिंघानिया याने किती प्रकारचं टॉर्चर केलेलं आहे। आणि त्यात ते आता एका व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे मी, त्यात एका वकिलाने खुद फैसला दिलेला आहे की निकिता सिंघाने एवढे पैसे मागते आणि तुम्ही ते मंजूर करता, तो तेवढे देऊ शकत नाही। ज्या महिलेला मुलाला सांभाळण्यासाठी पैसे नाहीत, पण ती पण महिला काय सामान्य नाही आहे, ती पण 80,000 पगार कमवते महिला, ती एक मुलगा सांभाळू शकत नाही। तरी पण अतुल भाईकडनं टार्चर करण्याच्या उद्देशानं ती महिला पैसे मागत होती आणि अतुल भाईच्या बरोबर ती काही व्यवस्थित राहत नव्हती। म्हणून कुठलाही माणूस मृत्यू हा कोणाला नको आहे, तरी पण अतुल भाईने त्या मृत्यूला झेललं, म्हणजे ह्याचं किती दुःख त्या व्यक्तीला झालं असेल। स्वतः जीव घालवणं ही काय सामान्य गोष्ट नाही, तरीसुद्धा त्या व्यक्तीनं आपला स्वतःचा जीव दिला। नाहीतर समाजातल्या लोकांनी काय वाटलं असतं की अतुल भाईने जर जीव दिला नसता तर समाजातल्या लोकांनी अतुल भाईला दोषी ठरवलं असतं। तर अशा ह्याच्याप्रमाणे न्यायदेवतेला मी अजून एकदा वंदन करतो आणि न्यायदेवतेने जे आहेत, वकील आहेत, सरन्यायाधीश आहेत, या सर्वांनी मिळून अतुल भाईच्या घरच्या परिवारांना न्याय मिळावा ही विनंती करतो। जय हिंद, वंदे मातरम।